जय शिवराय, जय शंभूराजे. शंभू जयंतीच्या सर्वप्रथम शंभू जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सुरू करणार आहोत आपण छत्रपती संभाजी एकाभिशापित राजकुमार. 1657ला जन्म झाल्यानंतर प्रथमतः 2 वर्षामध्ये आई वारल्या. आई साहेब वारल्या. आई साहेबाई वारल्यानंतरही मायेचा हात फिरवणाऱ्या जिजाबाई होत्याच. राणीवसाई भरपूर होता राजांचा, पण तरीही कुठंतरी एक जे पोरगेपणा असतो जो राजाराम साहेबांच्या जन्मानंतर त्यांना अभावावा लागला, तो त्यांना मिळायला लागला. सावतराईची भावना जे सोयराबाईंनी त्यांना दिली ती दिलीच. त्यापुढं वयवर्ष 9च्या टायमाला म्हणजे 1665मध्ये ज्यावेळेस पुरंदर होतं त्यावेळेस संभाजी महाराजांना ओलीस म्हणून जावं लागलं. पाताधारी मनसबदारी घ्यावी लागली. 6 वर्ष मोगली कैदेत पडले. 6 महिने मोगली कैदेत असल्यानंतर सुटले आणि त्याच्यानंतर त्यांना मथुरेत सोडून राजे पुढं आले. आल्यानंतर त्यांनी रायगडाला आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं, संभाजी महाराजांना मृत घोषित केलं आणि त्यांचा अंत्यविधी देखील केला. ह्याच कालखंडामध्ये एक महत्त्वाची घटना घडली की संभाजीराजांना कवी कलश हे कॅरेक्टर तिथं भेटलं. संभाजी महाराजांना रिटर्न आणून सोडण्यामध्ये 3 जणांचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्यामध्ये एका जणांनंतर विश्वासराव हा किताब देण्यात आला आणि इथून पुढं चालू झालं ते संभाजी महाराजांचं मथुरेला झालं ते संभाजी महाराजांचं भाषेचं ज्ञान होतं. आता इथून पुढं युद्धकलेचं ज्ञान चालू झालं.